आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. श्वेता, मी नाश्त्याचं बघते ना, तोवर तू जरा चहाची तयारी करतेस का? तुझ्याशी लग्न झालं याहून लाजिरवाणं काय असेल माझ्या आयुष्यात? रोज ना तुझा चेहरा बघून स्वतःची लाज वाटते मला की कोणाशी लग्न केलं मी. हे घे आणि पड इथे. हीच तुझी जागा आणि हीच तुझी लायकी. तुला माफी हवी असेल तर चुपचाप इथे पडून राहायचं, नाहीतर दरवाजा उघडाय, सरळ निघायचं आणि मैत्रिणीकडे जायचं. श्वेता, काय झालंय? कुठे काय नंदाई? बघू नंदाई, बघू इथे. काय चाललंय? अजून काहीच झालं नाही? तुला आता साधं मेडचं काम पण जमणार नाही का? कमॉन यार, लायकीच नाहीये तुझी. तुला काय वाटतं ती मेड येईल आणि तुझं काम वाचेल? नाहीतर तुझा तो रखवाला रुद्र पैठणकर येईल आणि तुला माझ्यापासून वाचवेल? तर असं काहीही होणार नाहीये. तू हात उचलला श्वेतावर? माझी बायको आहे, मी काहीही करेन. बायको आहे म्हणून तिला वाटेल तसं वागवायचं आणि तिच्यावर हात उचलायचा परवाना नाही मिळाला तुला? आणखी किती विकृत वागणार आहेस तू? तू माझा मुलगा आहेस यावर विश्वास नाही बसत आहे माझा. तू मला तुझा मुलगा मानत पण नाहीस. तुझा खरा मुलगा तर रुद्र आहे आणि तो तुला पुरेसा आहे, हो नाही? पण तुझा मुलगा तर गेला मेडचा हात धरून. आईला विचारलंही नाही त्याने. तू एक काम कराय, तू ना त्याच्या संसारात जाऊन त्याला दे तुझे सल्ले. मला नको तुझे फुकटचे सल्ले. रुद्र सर, अहो विचार कसला करताय? जमेल तुम्हाला? तुम्ही आहात ना सोबत, मग नक्की जमेल. चला.
झालाय शिरा? अगदी गोड झालाय तुझ्यासारखा. पार्टनर आणखी एकदा हवा असेल तर परत मला चालून दाखवायचं. हो हुशार आहेस. मग मुलगी कोणाची आहे? तिघांना असं बघून किती बरं वाटतंय. हो ना, गौरीने ना खूप मनापासून केलंय त्यांचं सगळं, म्हणून तर रुद्र सर लवकर बरे झाले. मग आता त्यांच्या लग्नाची तयारी सुरू करायला हवी. हो तर लवकरात लवकर. आता गौरीच्या सुखात कुठलाच अडथळा नको. कसे जातील प्रोजेक्ट पुढे? तुमचे रुद्र सर रमले ते का मेडच्या झोपडीत? नाही, प्रोजेक्ट सेवा गुंडाळून त्यांना काही पडलेलं नाही त्याचं. आता कळलं? रुद्राच्या तिकडे जाण्याने एक मात्र बरं झालं. त्याचं कामाकडे दुर्लक्ष होतं आणि त्याचं असंच दुर्लक्ष झालं तर कंपनीची जबाबदारी आपोआप माझ्याकडे येईल. आणि एकदा का कंपनीची जबाबदारी माझ्याकडे आली की रुद्रसाठी कंपनीचे दरवाजे कायमचे बंद. बघू. ऐक, काय झालं? खूप दुखतंय का? हो. सावकाश लावते. आता बरं वाटतंय. पण गौरीजी, इथे पण दुखतंय. बघू कुठे? इथे? इथे. करा ना काहीतरी. इथे. ठीक आहे. आई ग, आता खरंच दुखतंय. मला काही कळत नाहीत का तुमची नाटकं? सॉरी 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 सॉरी. रेवती, हे काय बघते मी? एवढी चमक तुझ्या चेहऱ्यावर? काय विशेष? तुझा एखादा प्लॅन हसण्याऐवजी सक्सेस झाला वाटतं. कानिकडे कर सांगते. नको, चावशील बिवशील माझ्या कानाला. मी लहान आहे का? मी कशाला चावेल? कर इकडे काय. चमक नाहीये, आनंद आहे. माझे सगळे मार्ग मोकळे झाले. म्हणजे? अगं, घरातले सगळे प्रयत्न करत होते ना गौरी घरी यावी म्हणून. मी रुद्रलाच घरातून घालवलं. गौरी काही त्या मुलांना सोडणार नाही आणि रुद्र गौरीला.
मग काय, दोघी बसतील तो आश्रम सांभाळत आणि हे सगळं साम्राज्य रेवती पैठणकर सांभाळणार. हुशार आहेस ग, शोभतेस माझी मुलगी. रुद्र सर, अरे गौरीजी, तुमची औषधं मला थोडा उशीरच झाला. नाही आता गरज नाही मला त्याची. तुमच्या प्रेमाने आणि उपचारांनी मला बरं केलंय. तुम्ही या ना, बसा इथे. बसा. हे काय? प्रेम. तुम्ही प्रेमाने माझ्यासाठी सगळं केलं. मला माझ्या पायावर उभं केलं. त्यासाठी छोटंसं थँक्यू. मग आता जायचं ना घरी. देवा, काय चाललंय आमच्या घरात? तुझी आमच्यावर कृपादृष्टी नाहीये का रे आता? रुद्र गौरी असते तर नाही. नको, त्यांच्या आयुष्यात आणखी विघ्न नको यायला. रुद्र, हा बोल रुद्र, कसा आहेस? बरं वाटतंय ना आता? मी बरं आहे. तू कशी आहेस? मी बरी आहे. नक्की बरी आहेस? हो. अरे पण असं का विचारतोस तू? माझ्याशिवाय बरी आहेस? अरे तुझ्याशिवाय कशी बरी असणार ना मी. पण तू आनंदात आहेस ना, ते महत्वाचं. आणि तसाही तू माझ्या मनात कायम असतोसच ना. मनात असून काय उपयोग? तेवढं पुरेसं आहे तुला? नंदाई, तुला आठवण नाही आली माझी? मला एवढं लागलंय, तुला भेटायला यावंसं नाही वाटत? अरे आईला मुलाची आठवण आली नाही असं होईल का कधी?
मला खूप आठवण येते तुझी. तरीच मला उचक्या लागत होत्या, पण आता तुला पाहिल्यावर बरं वाटतंय. मला पाहिल्यावर म्हणजे मी आलोय तुझ्या जवळ. मागे वळून बघ. रुद्र, पण तू आलास म्हणजे गौरीला सोडून? नाही, एक मिनिट. गौरीजी, मी त्यांना सोडून नाही, त्या मला घेऊन आल्यात. गौरी, गौरी, तू रुद्रला सांगितलंस? नंदाई, तुम्ही दिलेला शब्द मोडेन का मी? या घरची सून होणार आहे मी. कोणालाच कसलाच त्रास नाही होऊ देणार मी कधी. माझ्या मुलांनी लग्न करून इथे राहण्याची परवानगी दिली आहे मला आता. खरंच तुम्ही दोघं इथे? होय, मी आणि गौरीची लग्न करून इथेच राहणार आहोत. मग तर माझी काळजीच मिटली. गौरी या घरात येणार म्हणजे आता यापुढे सगळं नीट होईल. आता लवकरात लवकर आपण हे लग्न ठरवूया. गौरी, गौरी ही इथे कशी आली? गौरी, तू इथे कशी आणि काय काम आहे तुझं इथे? तू अशी का वागतेस गौरी? तुला तिकडे आश्रमात मुलांकडे लक्ष द्यायला हवं. वहिनी, हे काय करताय तुम्ही? अहो, कुठे काय करते? हे काम तुमचं नाहीये. अहो भाऊजी, मी सून आहे या घरची. थोडंसं केलं तर कुठे बिघडलं? चंदूशेठ कुठे? चंदूशेठ? भाऊजी, मीच सांगितलं त्यांना तुम्ही बाकीचं सगळं बघा म्हणून. ही भांडी आहेत ती घासून मी लख्ख करते. आणि हो, कोणी जबरदस्ती नाही केली माझ्यावर इथली कामं करायला. मी सगळं माझ्या मनानेच करते.
हे बघा, इथे सगळं ठीक आहे. गौरी तू पण ना, कशाला इथे रुद्र भाऊजींना घेऊन यायचंस? बघितलंस ना किती काळजी करतात. आणि अगं, नानींचा चुकून फोन आला होता. तू पण ना गौरी. भाऊजी तुम्ही जा आश्रमात. गौरी पण ना उगाच काळजी करत असते माझी. मी नाही जाणार आहे कुठेच. गौरीजींना मी ह्याच घरात राहिलेला हवंय. म्हणजे तुम्ही गौरीला सोडून आता इथे येणार? नाही, या घराची काळजी घेण्यासाठी आम्ही दोघेही इथे राहणार. म्हणजे आमच्या मागून काही चुकीचं घडणार नाही. आणि गौरीची उगाच काळजी करत नाहीये, ते तुमच्याकडे पाहून कळतंय. वहिनी, तुम्हाला आणखी हाल सोसण्याची गरज नाही. मी आलोय ना इथे, मी सगळं ठीक करेन.